आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नवे काही बनवावे किती किती सोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या आई मला भूक लागली या सिरीजमध्ये मी शेफ देवव्रत जातेगावकर तुमचं मनापासून स्वागत करतो. तुम्हाला ती शिवाजी महाराजांची गोष्ट माहिती आहे ना, की कल्याणच्या सुभेदाराची सून जेव्हा दरबारात उभी केली गेली तेव्हा तिला बघून महाराज म्हणाले, जर आमच्या माँसाहेब इतक्या सुंदर असत्या तर आम्हीही इतके सुंदर दिसलो असतो. त्यांची ही स्त्रीसाठी आदर करण्याची, त्यांना आदर देण्याची ही त्यांची पद्धत होती. खूप मोठे आसामी होते ते, आपण त्यांच्यासमोर काहीच नाही, पण मला त्यांची ही आदर करण्याची पद्धत स्त्रीची ती मला खूप इन्स्पायरिंग वाटते. आणि या बाबतीत मला असं वाटते की प्रत्येकाने आपला खारीचा वाटा हा उचललाच पाहिजे. आता बघा ना, की सकाळी सकाळी उठून मुलाला गरम गरम पोळ्या मिळाव्या म्हणून स्वयंपाक करणारी आई. अहो, स्वयंपाक तर हे नुसतं एक निमित्त असतं, पण त्यातनं तिचं प्रेम व्यक्त होत असतं आणि ती स्वतः व्यक्त होत असते त्यातनं. तर अशा आयांना सलाम म्हणून आम्ही ही आई मला भूक लागली ही सिरीज सुरू केलेली आहे. आणि त्यानिमित्ताने आपण इथे मस्त मस्त रेसिपीज पण करत असतो. बाकी आपल्या गप्पाटप्पा होणारच आहेत किचनमध्ये. सुरुवात करूया आजच्या रेसिपीजला. चला तर किचनकडे. तर आजच्या 2 रेसिपीज कोणत्या? पहिली रेसिपी आहे आपली मशरूम आणि पनीर चेटिनाड. येस, साऊथ इंडियन प्रिपरेशन आहे, त्याच्यामध्ये काळी मिरीचा फ्लेवर आहे. आणि दुसरी रेसिपी आहे मटनची रेसिपी आहे, घोस्ट बंजारा. असा रांगडा असा प्रकार आहे, मस्त प्रकार आहे. काय तोंडाला पाणी सुटलं ना? काय हरकत नाही. सुरुवात करूया पहिल्या रेसिपीला, मशरूम पनीर चेटिनाड. लागणारं साहित्य आहे मशरूम्स, कोकोनट मिल्क, पनीर, चिरलेले टोमॅटो, दही, पुदिना, गरम मसाला अख्खा, कोथिंबीर, कांदा, करी लिव्स, आलं लसणाची पेस्ट, काळी मिरीची पूड, शोप, गरम मसाला आणि लाल तिखट आणि मीठ. हे सगळं साहित्य आपण घेतलेलं आहे. आता चेटिनाड म्हणजे अर्थात आपल्याला मसाला करायचा आहे, ग्रेव्ही तयार करायची आहे, पण सगळ्यात आधी आपल्याला मशरूम आणि पनीर याचे हे कट करून त्याला आपल्याला मॅरिनेट करायचं आहे. मशरूम व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत, त्याला आपण असे 1/4 पीसेस कट करू. हा जो मसाला असणार आहे याचा चेटिनाडचा, हा याच्यामध्ये आपण अख्खा गरम मसाला घालतोय. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं की दालचिनी, लवंग, हिरवी इलायची असं सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्याला विशिष्ट फ्लेवर जो आहे तो काळी मिरी आणि शोप याचा असणार आहे. पनीरचे पण क्यूब्स कापूया. जर चिकन चेटिनाड करायचं असेल तरी आता पनीर आणि मशरूमच्या जागी आपल्याला चिकनचे स्ट्रिप्स वापरायचे आहेत. मॅरिनेशन मात्र सेम राहणार आहे. दही जरा फेटून घेऊया. मीठ, 1 चमचा मीठ घातलेलं आहे मी. अशी भरड जी काळी मिरीची पूड आहे, भरड यासाठी की त्याच्यात थोडेसे जे मोठे मोठे ग्रेन्स असतील तेव्हा जे खाताना जेव्हा ग्रेव्ही पराठ्या किंवा चपातीबरोबर तुम्ही जेव्हा खाल तेव्हा ते काळ्या मिरीचे जे तुकडे ते लागतील, दाताखाली आल्यानंतर ते छान लागतात. त्याची एक टेस्ट वेगळी लागते, मस्त लागते टेस्ट. मीठ, आलं लसूण आणि काळी मिरी हे एकत्र करून घेतलेलं आहे. या मॅरिनेशनमध्ये आपल्याला आता मशरूम्स टाकायचे आहेत. सगळं सरळ याच्यात टाकायचं आहे आणि हलक्या हाताने त्याला जस्ट मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. हे प्रिपरेशन करायच्या अर्धा पाऊण तास आधी आपल्याला करून ठेवायचं, मॅरिनेट करून ठेवायचं याला.
याला मी व्यवस्थित आता कोटिंग केलेलं आहे. याला मॅरिनेट पण थोडंसं करून ठेवायचं आहे मला. पण बघितलं की मशरूम आणि पनीर याला आपण दही, आलं लसूण, काळी मिरी आणि मीठ याचं सगळ्याचं कोटिंग केलेलं आहे. याला मॅरिनेट केलेलं आहे. आणि आता आपण पुढची कृती करूया. आपण तेल घेऊया. तेल तापवून आपल्याला जो खडा गरम मसाला आहे तो घालायचा आहे. शोप घालायची आपल्याला. साधारणपणे 4 ते 5 लवंगा, नंतर वेलची आणि दालचिनी असं मी सगळं टाकलेलं आहे. या आता आपण त्याच्यामध्ये शोप घालूया. या मसाल्यांसाठी आपला देश पहिल्यापासून कितीतरी वर्षापासून फेमस आहे. पूर्ण जगभरात आपल्या इथलं मसाले जातात, आजही जातात. आणि तेच इतके फ्लेवरफुल आणि मस्त मसाले असतात आपले. काळी मिरी घालूया. आता आलं लसूणाची पेस्ट. येस. कांदा टाकूया आणि कांदा परतून घेऊया. करी लिव्स टाकू. टोमॅटो टाकायच्या आधी आपल्याला लाल मिरची टाकायची आहे. आता इथे नारळाचं दूध आहे, म्हणजे कोकोनट मिल्क आहे. पहिले आपण म्हणजे हे आता रेडीमेड मिळायला लागलेलं आहे, सगळे पॅकेट्समध्ये मिळायला लागलेले आहे. पण मला नेहमीच हे वाटलेलं आहे आश्चर्य की काही 15 वर्षाआधी ह्या सगळ्या गोष्टी रेडीमेड नव्हत्या आणि सगळ्या गोष्टी घरी व्हायच्या. म्हणजे वाटणापासनं तर सगळ्या गोष्टी घरी व्हायच्या. हॅट्स ऑफ टू दिस पीपल की ते सगळे मॅनेज करायचं. शिवाय म्हणजे लहान लहान गोष्टीपासून म्हणजे ह्या आया म्हणा, आजा म्हणा, आपल्या प्रत्येक गोष्ट घरामध्ये असायची. मसाल्यांपासनं तिखट, हळद हे घरी बनायचं. कुरडया, मसाले सगळं करून परत संसार सांभाळायचे. म्हणजे हॅट्स ऑफ टू दिस पीपल खरंच. आता आपण पनीर आणि मशरूम जे मॅरिनेट केलेले आहे ते टाकणार आहोत. हा सगळा मसाला व्यवस्थित एकत्र झाला पाहिजे. हा नारळाचं दूध टाकू आपण एक अर्धी वाटी. आणि पाणी. त्याला व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मशरूम पण लवकर शिजतात, त्याच्यामुळे खूप जास्ती त्याला आपल्याला शिजवायचं नाही आहे. आणि शिवाय पनीर आहे त्याच्यामुळे शिजवायचा जास्ती प्रश्नच नाही आहे. फक्त हे जे टोमॅटो वगैरे आहेत ते थोडेसे सॉफ्ट झाले पाहिजेत आणि सगळ्या ज्या गोष्टी एकत्र व्यवस्थित मिसळून आल्या पाहिजे. आणि मुख्य म्हणजे गरम मसाल्याचा फ्लेवर त्या ग्रेव्हीमध्ये उतरला पाहिजे. मॅरिनेशनमध्ये आपण मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे आपण त्या मसाल्यामध्ये, ग्रेव्हीमध्ये आपण थोडंसंच मीठ घालणार आहोत. येस. पुदिन्याची पानं पण घालायची आहेत आपल्याला. आता बेसिकली थोडासा थिकनेस आला पाहिजे ग्रेव्हीला. मस्त वास यायला लागला. त्याचा सगळ्याचा जो मसाल्याचा वास आहे खूप मस्त येतोय. बस उकळी आलेली आहे, त्याला थोडंसं रिड्यूस करायचं आहे आपल्याला.
थोडासा मी गरम मसाला घालणार आहे, किंचित एक अर्धा टीस्पून. आणि अर्थात आपल्याला रेसिपीज मी पहिले पण म्हटल्याप्रमाणे की मशरूम्स जर आवडत नसतील तर त्याला सबस्टिट्यूट करा. तुम्हाला मटर टाकायचं असेल तर मटर टाका याच्यामध्ये, तर कुठल्या कुठल्या चवी आहेत त्याच्यामध्ये. याच्यामध्ये आपलं सारनेस आहे, गड आणि टोमॅटोचा, गरम मसाल्याचा फ्लेवर आहे, काळी मिरीचा एक मस्त मला स्वाद आणि फ्लेवर ऑलरेडी न खाता जाणवायला लागला आहे, कारण की आपण थोडंसं तडक्यामध्ये पण काळी मिरीचा वापर केलेला आहे आणि मॅरिनेशनमध्ये पण आहे. हे रिड्यूस होतं आहे, तर मला असं वाटतं 2-4 मिनटं लागणार आहेत रिड्यूस व्हायला. सोबत आपल्याला एक गार्निश करायचं आहे. गार्निश म्हणजे बेसिकली काही नाही, करी लिव्ज आहेत ते मी तळून घेणार आहे फक्त. छान आता थिकनेस आलेला आहे त्याला, कारण कांदा टोमॅटो पण आहे ग्रेव्हीमध्ये आणि कोकोनट मिल्क आहे. सगळ्यात शेवटी आपल्याला पुदिना घालायचा आहे आणि कोथिंबीर. आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया, याच्यात छान वाटेल. आणि वरती काळी मिरीची पूड. तयार आहे मशरूम आणि पनीर चेटिनाट. साहित्य आणि कृती लिहून घ्या. मशरूम पनीर चेटिनाट बनवण्यासाठी लागणारे साहित्य: मशरूम्स, नारळाचं दूध, पनीर, चिरलेला टोमॅटो, दही, पुदिना, गरम मसाला, कोथिंबीर, कांदा, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट, काळी मिरी पूड, बडीशेप, गरम मसाला, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम मशरूम्सचे आणि पनीरचे तुकडे करून घ्यावे. एका बाउलमध्ये दही घेऊन ते फेटावं. त्यामध्ये 1 चमचा मीठ, काळी मिरी पूड आणि आलं लसूण पेस्ट घालून मॅरिनेशन एकजीव करून घ्यावं. या मॅरिनेशन मध्ये मशरूम आणि पनीरचे तुकडे घालून ते अर्धा ते पाऊण तास मॅरिनेट होऊ द्यावेत. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये लवंगा, वेलची, दालचिनी, बडीशेप पूड, काळी मिरी पूड, आलं लसूण पेस्ट, कांदा, कढीपत्ता, तिखट, टोमॅटो आणि मॅरिनेट केलेले मशरूम आणि पनीरचे तुकडे घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये अर्धी वाटी नारळाचं दूध, पाणी, मीठ आणि 1 चमचा गरम मसाला घालावा. फ्रायपॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कढीपत्ता तळून घ्यावा. डिश सर्व्ह करताना वरून तळलेला कढीपत्ता घालावा. पहिली रेसिपी झाली आहे, मस्त चटकदार रेसिपी होती. दुसरी पण खूप मस्त रेसिपी आहे, घोस्ट बंजारा. लागणारं साहित्य काय आहे? साहित्य पहिले बघू. बॉइल्ड मटन घेतलेलं आहे आपण, म्हणजे बॉईल करून घेतलेलं गरम मसाला टाकून पाण्यामध्ये त्याच्यात मटनचे पीसेस टाकून ते उकडून घेतलेले आहेत. नंतर टोमॅटो, कांदा, लाल मिरचीचे तुकडे, खडा गरम मसाला, तूप, हिरवी मिरची, कसुरी मेथी, धणे, भरड केलेले धणे, गरम मसाला, लाल तिखट, मीठ आणि आलं लसणाची पेस्ट. साहित्य बघितले आपण, कांदा, टोमॅटो आणि बाकीचे जे मसाला घेतलेला आहे तेवढंच थोडं का साहित्य आहे आणि मटनचे पीसेस उकडून घेतलेले आहेत. सुरुवात करूया कृतीला. मुद्दामून मी आपली ही साधी जी कढाई असते ती घेतलेली आहे. एस्पेशली पालकाच्या डिशेस तुम्ही जेव्हा करताना, पालक पनीर म्हणा किंवा कॉर्न पालक लसुणी वगैरे, तेव्हा तुम्ही नक्की लोखंडाची कढई वापरा. आणि त्याच्यामुळे त्याचं एक आयन एकतर भाजीमध्ये उतरतं, ते चांगलं आहे तब्येतीला, पण शिवाय त्याला टेस्ट मस्त येते. तूप घेतलेलं आहे आपण, तूप तापवून घेऊ. त्याच्यामध्ये खडा मसाला,
ही रेसिपी जे राजस्थानचे बंजारा जी जमात आहे त्यांच्यातनं आलेली आहे. फिरतीवर असतात ही लोक, त्याच्यामुळे साहित्य पण मोजकंच असतं त्यांच्याकडे, पण त्यातनं जे काय करतात ते खूप मस्त टेस्ट असते. लाल मिरच्या टाकलेल्या आहेत, मसाला टाकलेला आहे मी, गरम मसाला. त्याच्यात हे जे क्रश केलेले धणे आणि हिरवी मिरची, आलं लसणाची पेस्ट, मिरच्या वगैरे पण मी एकदम सढळ हाताने टाकलेल्या आहेत. थोडीशी लाल मिरची टाकू आणि मग कांदे. कांद्याचे पण स्लायसेस कापून घेतलेले आहेत, लांब लांब कापलेले आहेत. त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. थोडंसं पाणी टाकू, कांदा जळायला नको म्हणून, बस थोडंसं. याचा जो झणझणीतपणाचा चटका आहे, मला ऑलरेडी त्याचा जो चटका आहे तो कळतोय. मस्त स्पायसी आणि तिखट अशी ही डिश आहे. हॉटेल्समध्ये जेव्हा वेडिंग्स असतात आमच्याकडे, तेव्हा ही डिश खूप डिमांडमध्ये असते. ही स्पेशली लोक रिक्वेस्ट करतात की आमच्या मेनूमध्ये जेव्हा ही डिश म्हणजे तुम्ही कराल तर नॉनव्हेज, जर ज्यांचं मेनू नॉनव्हेज असतो ते लोक स्पेशली ही डिश मागतात. आता टोमॅटो घालूया. टोमॅटो टाकल्यानंतर आपल्याला साधारणपणे एक 7-8 मिनटं त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. मसाला तयार आहे आपला. आता आपण याच्यामध्ये जे मटणाचे जे पीसेस आहेत ते घालूया. त्याला आपल्याला व्यवस्थित रिड्यूस करून घ्यायचं आहे. रिड्यूस करून नंतर कसुरी मेथी, गरम मसाला, मीठ वगैरे घालायचं आहे. त्याला आपण सगळ्यात आधी रिड्यूस करून घेऊया. हे जे मसाला आहे हा लटपटा असला पाहिजे, म्हणजे त्याला कोटिंग झालं पाहिजे मटणाला. त्याला थोडा वेळ लागणार आहे. ऑलमोस्ट रिड्यूस झालेलं आहे. आपल्याला आता थोडं मीठ घालायचं आहे. मीठ मटण उकळताना पण आपण घातलेलं आहे. गरम मसाला थोडा आणि कसुरी मेथी घालूया आपण. जर तुम्हाला जास्ती लटपट किंवा जास्ती ग्रेव्ही टाईप आवडत असेल तर तुम्ही टोमॅटो प्युरी वापरली तर चालेल थोडीशी. आणि आता भरपूर कोथिंबीर घालायची आहे आणि आपण गॅस बंद करू. दॅट्स इट. काही स्लायसेस आपण टोमॅटोचे लावूया साईडला. तयार आहे गोश्त बंजारा. साहित्य आणि कृती लिहून घ्या. गोश्त बंजारा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: गरम मसाला घालून शिजवलेलं मटण, टोमॅटो, कांद्याचे तुकडे, सुक्या लाल मिरच्या, खडा गरम मसाला, तूप, हिरवी मिरची, कसुरी मेथी, धन्याची भरड, गरम मसाला, तिखट, मीठ आणि आलं लसूण पेस्ट. कृती: प्रथम कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये दालचिनी, लवंग, सुक्या लाल मिरच्या, धन्याची भरड, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, तिखट, कांदा,
पाणी आणि टोमॅटो घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये शिजवलेल्या मटणाचे तुकडे, मीठ, गरम मसाला, कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालावी आणि गोश्त बंजारा सर्व्ह करावं. आईच्या लहानपणीच्या खाण्याबद्दलच्या ज्या खोड्या असायच्या त्याच्याबद्दल आजी मला नेहमी काही काही गोष्टी सांगायची. तेव्हा मला असं वाटायचं की ती पण आपल्यासारखीच आहे म्हणून. पण नंतर असं वाटायचं इतक्या लवकर तिच्यामध्ये शहाणपण कसं आलं, ती इतकी समंजस कशी झाली. एक गोष्ट मला वाटते की स्त्रियांमध्ये ही नॅचरल ॲबिलिटी असते की समोरच्याच्या मनात काय चाललं आहे त्या झटकन ओळखू शकतात. आता बघा ना, मी कॉलेजमध्ये आणि शाळेमध्ये असायचो तेव्हा असं बऱ्याच वेळ झालं आहे की मी विचार करून यायचो की आज संध्याकाळी काहीतरी पाणीपुरी किंवा हे किंवा ते असं काहीतरी खायला मिळालं तर काय मजा येईल नाही. आणि घरी जायचो तेव्हा तो बेत आईनी बऱ्याच वेळा केलेला असायचा. आणि हे एकदा नाही झालं आहे असा योगायोग, बऱ्याच वेळा असा योगायोग झाला आहे. तर या सगळ्याबद्दलची कृतज्ञता जी आहे ती व्यक्त करण्यासाठी मला हा मस्त प्लॅटफॉर्म मिळाला आहे. मी तर त्याचा पूर्ण उपयोग करतो आहे. काय म्हणताय, तुम्हालाही पार्टिसिपेट करायचं आहे? काय हरकत नाही, तुम्ही आम्हाला लिहून कळवा आणि आजच्या रेसिपीज पण ट्राय करा. त्या पण कशा झाल्या होत्या ते नक्की मला कळवा. त्याच्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. एपिसोड संपायची वेळ झाली आहे आणि माझी टेस्टिंगची वेळ आता लगेच सुरू होणार आहे बरं का. भेटणारच होतो आपण पुढच्या भागात. तुमच्यासाठी मस्त 2 रेसिपीज घेऊन येणार आहे मी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी ढवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंडित किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे, खावे अन खिलवावे. आम्ही सारे